मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज मुंबईत दाखल झाले आहेत। त्यांचं आझाद मैदानावरती उपोषण जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळते। आज पहिला मुक्काम म्हणून खरं तर त्यांच्यासोबत आलेले सर्व मराठा बांधव हे मुंबईच्या परिसरात दाखल झालेलं पाहायला मिळतं। मात्र आपण जर पाहिलं तर अजूनही काही बांधव जे आहेत ते आज रात्रीचे वेळे त्यांना काही जागा न मिळाल्यामुळे खरं तर या ठिकाणी जागे असल्याचं पाहायला मिळतं। आपण पाहू शकता मरीन ड्राईव्हचा हा परिसर आहे। या बस स्टॉपच्या इथे आपण पाहू शकतो हे काही मराठी बांधव आहेत जे या ठिकाणी बसले आहेत। आपण त्यांच्याशी सुद्धा बोलून प्रयत्न करून जाणून घेऊ नेमकं त्यांचे काय समस्या आहेत। एकूणच काय सांगाल, तुम्ही कुठून आलात पहिलं तर, आणि तुम्ही इथे का थांबलात? आम्ही बीड जिल्ह्यामधून आलो होतो मनोज दादाला सपोर्ट करण्यासाठी। पण सध्या आम्हाला झोपल मरीन ड्राईव्हला हे करायचं होतं। पावसामुळे आमची काहीच सोय नाही। आझाद मैदानावर भरपूर चिखल झाला आहे आणि जिकडे तिकडे बघा ते बांधव आहेत ना, त्याच्यामुळे आम्हाला कुठं झोपायची सोयच नाही आणि गाडीत पण आमच्या भरपूर हाल चालू आहेत आमचे। बरं, आझाद मैदानच्या परिसरात खरं तर महापालिकेने जागा सुद्धा करून दिल्या आहेत, काही राहण्यासाठी किंवा पार्किंगच्या सुविधा करून दिल्या आहेत त्या ठिकाणी? नाही ना, काहीच सुविधा नाही आहे। आता तुम्ही जर गेला तर गुडघे इतकं पाणी, त्याच्यात बसणार कसं, झोपणार कसं आम्ही? काही सुद्धा मुंबई महानगरपालिकेने म्हणा किंवा गव्हर्नमेंट म्हणा काही सुद्धा सुविधा केलेली नाही आमची। बरं, तुम्ही या सर्व परिसरात जागेसाठी बघितात का? कुठे काही जागेचं नियोजन होतं का झोपण्यासाठी आसनासाठी? नाही, कुठेच जागा नाही आहे। आणि आमची जी गाडी आम्ही आणली ती पण एकदम छोटी आहे आणि आम्ही 7 लोक आहेत, तर आम्हाला फक्त बसू शकतो, झोपू शकत नाही। त्याच्यामुळे आम्ही असं इथं बसलो, त्या पावसात काही सुविधा नाही। बरं, मग आता पुढची दिशा काय असणार? तुम्ही इथेच थांबणार का काय? म्हणजे तुमचं पुढचे पाऊल काय? आमची एवढी वाईट परिस्थिती होती सर, आम्ही सकाळी 10 वाजता ट्रॉफिकमध्ये असताना, तर आम्ही सकाळी 10 वाजता आम्हाला ट्रॉफिकमध्ये अडकलं गेलं आणि आम्ही संध्याकाळी 10 वाजता ट्रॉफिकमधून आम्हाला काढलं। आमच्या जेवणाची सोय झाली नाही, काही नाही। आम्हाला बसण्यासाठी जागा पण नव्हती, परत आम्हाला बाथरूमची याची सोय नव्हती। आम्हाला या महानगरपालिकेने मुंबईनं काही बाथरूमची याची सोय केली नाही, काही नाही। जे आरक्षण आंदोलक आले होते त्या आंदोलकांना कुठल्याही प्रकारची सोय केलेली नाही शासनानं, व मुद्दामून ट्रॉफिकमध्ये आम्हाला अडकून ठेवलं गेलं। आमच्या जेवणाची गैरसोय झाली, कुठेही हॉटेल चालू नव्हते, कुठेही चहा पाण्याची सोय नसताना आम्ही कमीत कमी 10 ते 12 तास ट्रॉफिकमध्ये काढले। नक्कीच पुढची तुमची काय दिशा असणार आहे? तुम्ही आता इथेच राहणार का सकाळपर्यंत? इथेच राहणार सकाळपासून तोपर्यंत आम्ही इथेच राहणार आणि आम्ही रस्त्यावर पण राहायला तयार आहेत। आम्ही कुठेही जाणार। आमची एकच जिद्द आहे की आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे। तर नक्कीच आपण पाहतोय अंतरवली सराटी ते मुंबई असा प्रवास करत हा संपूर्ण मराठा समाज जो आहे तो या ठिकाणी आला आहे। आणि आता रात्रीचे 2:30 वाजले आहेत आणि मरीन ड्राईव्ह परिसरावरती काही मराठा बांधव आहेत ते अजूनही जागे असल्याचं पाहायला मिळतं। त्यांची एकच भूमिका आहे, ती म्हणजे मराठा आरक्षण भेटेपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। त्यामुळे आता यापुढे मनोज जरांगे पाटील नेमकी त्यांची काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।